नागपूरमध्ये जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला। मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू। महिनाभरामध्ये जिल्ह्यामध्ये 10 जीबीएस रुग्णांची नोंद, तर राज्यातील मृतांची संख्या 6। जळगाव शहरामधील हवेची गुणवत्ता ढासळली। गुणवत्ता निर्देशांक 178 वर। वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर, तर शहरामधील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा अंदाज। नागपुरात बनावट दागिन्यांवर 73 लाखांचं कर्ज काढल्याचा प्रकार। सोनं तपासणीसाठी असलेल्या अधिकाऱ्यानं 16 ग्राहकांची हातमिळवणी करून बनावट दागिन्यांवर कर्ज मिळवून दिलं। पाचपावली पोलिसांकडून आरोपी विरोधात निवडणुकीचा गुन्हा दाखल। यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तर पैसे तात्काळ खात्यामध्ये जमा होणार। देशभरामध्ये ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू। ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सना मोठा दिलासा। मध्य कोकण रेल्वे मार्गे महाकुंभसाठी विशेष गाड्या। प्रवासी सुविधा, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना। मध्य रेल्वेकडून महाकुंभसाठी 42 विशेष रेल्वेचं नियोजन। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 18 फेब्रुवारीला शपथविधी। आज आमदारांच्या बैठकीतील विधिमंडळ नेता ठरवला जाणार। विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती। रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचा समन्स। रणवीर अलाहाबादिया, समय रैनाला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश।